तुम्ही भरपूर संतांच्या कथा ऐकल्या असतील, भरपूर वारकऱ्यांच्याही कथा ऐकल्या असतील, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ महाराज. पण आज मी अशी कथा सांगणार आहे, अशा संताची, अशा वारकऱ्याची कथा सांगणार आहे, जी कथा ऐकून तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येणार. भक्तीची पराकाष्ठा, साक्षात विठ्ठलाला पंढरी सोडायला लावणारे भक्त संत कुर्मदास. हात पायी नाही ज्यासी तोही पाहे पंढरीशी, रांगता रांगता आला देव भेटे कुर्मदासाला. वारकरी संप्रदायात असे अनेक संत होऊन गेले ज्यांनी आपल्या भक्तीने, कर्तृत्वाने आणि ज्ञानाने ईश्वराला जिंकले. पण संत कुर्मदास यांचे चरित्र या सर्वांमध्ये अतिशय वेगळे, हृदयस्पर्शी आणि डोळ्यात पाणी आणणारे आहे. ज्या माणसाला निसर्गाने जन्मताच परावलंबी केले, ज्याला समाजाने हिणवले, तो माणूस केवळ अंतःकरणातील भक्तीच्या जोरावर अध्यात्माच्या अशा शिखरावर पोहोचतो जिथे पंढरीच्या जगन्नाथाला आपले विठ्ठल रूप सोडून भक्तासाठी मैलोमैल धावत यावे लागते. कुर्मदास महाराजांचा इतिहास हा केवळ एका अपंग भक्ताचा प्रवास नाही, तर तो मानवी इच्छाशक्तीचा, शोषिकतेचा आणि ईश्वरावरील अढळ विश्वासाचा जिवंत पुतळा आहे. संत कुर्मदास महाराजांचा जन्म 13व्या शतकाच्या उत्तरार्धात अंदाजे संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव महाराजांच्या समकालीन सोलापूर जिल्ह्यातील पैठण, काही ठिकाणी याचा उल्लेख मराठवाड्यातील पैठण असाही येतो, परंतु बहुतांश संशोधक सोलापूर उस्मानाबाद सीमेवरील किंवा लातूर परिसरातील गावाचा उल्लेख करतात. जवळील एका सात्विक कुटुंबात झाला. कुर्मदास जन्माला आले तेव्हा त्यांचे शरीर पाहून माता पित्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना जन्मताच दोन्ही हात नव्हते आणि दोन्ही पायही नव्हते. त्यांचे शरीर एका कासवासारखे म्हणजे कुर्म, गोल आणि केवळ धडाचे होते. म्हणूनच त्यांचे नाव कुर्मदास म्हणजेच कासवासारखा ईश्वराचा दास असे ठेवण्यात आले. त्या काळी अपंगत्वाला पूर्वजन्माचे पाप मानले जाई. कुर्मदासांना लहानपणापासूनच उपेक्षा, गरिबी आणि एकाकीपणाचा सामना करावा लागला. पण निसर्गाने त्यांना जरी हातपाय दिले नसेल तरी एक अतिशय शुद्ध, निर्मळ आणि विठ्ठलमय अंतःकरण दिले होते. लहानपणापासूनच कुर्मदासांच्या कानावर पंढरपूरच्या विठ्ठलाची महती पडत होती. वारकरी जेव्हा हातात टाळ मृदुंग घेऊन पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असा गजर करत त्यांच्या गावावरून जात तेव्हा कुर्मदासांचे डोळे भरून येत. त्यांना वाटायचे सगळे जग त्या विठ्ठलाच्या दर्शनाला जाते, मग मीच का वंचित राहू? मला हातपाय नसले तरी काय झाले? माझ्याकडे विठ्ठलाचे नाम घेणारी जीभ आहे आणि त्याला पाहू इच्छिणारे डोळे आहेत. एक वर्ष आषाढी वारी जवळ आली. गावातून दिंड्या पंढरपूरकडे निघाल्या. कुर्मदासांच्या मनातील विठ्ठल भेटीची ओढ एवढी तीव्र झाली की त्यांनी एका रात्री संकल्प केला, मी पंढरपूरला जाणार, माझ्या विठ्ठलाला डोळे भरून पाहणार. हात पाय नसलेला माणूस पंढरपूरला कसा जाणार हा प्रश्न संपूर्ण गावाला पडला होता. पण कुर्मदासांनी कोणाचीही मदत मागितली नाही. त्यांनी स्वतःच्या शरीरालाच रथ बनवले. कुर्मदास आपल्या पोटाच्या आणि पाठीच्या सहाय्याने जमिनीवर सरपटत रांगत रांगत पंढरपूरच्या दिशेने निघाले. एखाद्या कासवाने जमिनीवरून सरकावे तसे ते पुढे सरकत होते. जमिनीवरचे दगड, धोंडे, काटे त्यांच्या शरीराला टोचत होते. उन्हाने तापलेली माती त्यांच्या पोटाला पोळत होती. काही अंतरावर गेल्यावर त्यांच्या पोटाची आणि छातीची कातडी सोलवटून निघाली. रक्ताच्या धारा वाहू लागल्या. पण मुखात मात्र एकच गजर होता, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दिवसाला ते जेमतेम काही मीटर किंवा एखादा किलोमीटरच पुढे सरकू शकत होते. त्यांना पैठणवरून पंढरपूरला पोहोचण्यासाठी महिन्यांचा कालावधी लागणार होता. पण त्यांच्या चिकाटीसमोर निसर्गानेही गुडघे टेकले. रांगत रांगत कुर्मदास एका गावी पोहोचले जिथे वारकऱ्यांची मोठी दिंडी मुक्कामाला होती. त्या दिंडीचे नेतृत्व साक्षात संत शिरोमणी नामदेव महाराज करत होते. नामदेवांनी जेव्हा एका अपंग माणसाला रक्ताळलेल्या शरीराने पोटावर रांगत विठ्ठल नामाचा जयघोष करताना पाहिले तेव्हा नामदेवांचे डोळे पाणावले. नामदेव महाराज धावत गेले. त्यांनी कुर्मदासांना उचलून आपल्या छातीशी लावले. नामदेव म्हणाले, कृष्णा, तुझी ही अवस्था, तू पंढरपूरला कसा पोहोचणार? आषाढी एकादशी तर काही दिवसांवरच आली आहे आणि तुझे शरीर तर पूर्णपणे जखमी झाले आहे. त्यावर कुर्मदास अत्यंत करुण स्वरात म्हणाले, नामदेव दादा, मला माहीत आहे मी एकादशीपर्यंत पंढरपूरला पोहोचू शकणार नाही. माझे हे पापी शरीर मला साथ देत नाहीये. पण तुम्ही जेव्हा पंढरपूरला जाल ना, विठ्ठलाच्या गाभाऱ्यात उभे राहाल तेव्हा त्या माझ्या पांडुरंगाला सांगा, तुझा एक हातपाय नसलेला कुर्मदास नावाचा चाकर पैठणवरून तुझ्या भेटीसाठी रांगत रांगत येत आहे.
तो एकादशीला पोहोचू शकत नाही, पण त्याची भक्ती तुझ्या चरणी पोहोचली आहे. एवढा निरोप माझा विठ्ठलाला द्या. नामदेवांनी जड अंतकरणाने कुर्मदासांचा निरोप घेतला आणि दिंडी पुढे निघाले. कुर्मदास मात्र तिथेच थांबले नाहीत. ते तसेच रक्ताळलेल्या शरीराने पुढे रांगत राहिले. आषाढी एकादशीचा दिवस उजाडला. पंढरपूर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेले. संत नामदेव महाराज विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभे राहिले. महापूजा झाली, पण नामदेवांचे लक्ष विठ्ठलाच्या चरणांकडे आणि त्यांच्या चेहऱ्याकडे होते. नामदेवांना जाणवलं की आज विठ्ठलाच्या चेहऱ्यावर ते नेहमीचं तेज नाहीये. देव आज उदास आणि व्याकुळ दिसत आहे. नामदेवांनी विठ्ठलाला विचारलं, देवा, आज तुझा हा अवतार असा का? आज तर तुझा सर्वात मोठा सण आहे. तुझा लाडका वारकरी तुझ्या दारात आला आहे. मग तू असा कासावीस का आहेस? तेव्हा विठ्ठलाच्या मूर्तीतून आवाज आला, नामदेवा, माझा खरा भक्त ज्याचे हातपाय नाहीत तो पैठणवरून माझ्यासाठी पोटावर रांगत रांगत येत आहे. त्याचे शरीर रक्ताने माखले आहे. तो सध्या पंढरपूरपासून 14 मैल दूर असलेला लहुरी लोहोरे ह्या गावात येऊन थांबला आहे. त्याचे शरीर आता थकले आहे. तो पुढे येऊ शकत नाही आणि तो मला तिथेच बोलावत आहे. नामदेवा, मला आता इथे राहवत नाहीये. मी माझ्या भक्तासाठी चाललो. साक्षात पंढरीनाथ, त्रिभुवनाचा मालक आपल्या भक्ताच्या ओढीने देवळातून बाहेर पडला. विठ्ठलाने संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराजांना सोबत घेतले आणि ते तिघेही लहुरी गावाच्या दिशेने धावत निघाले. लहुरी गावाच्या वेशीवर एका झाडाखाली संत कुर्मदास अत्यंत थकलेल्या अवस्थेत पडलेला होता. त्यांच्या शरीरात आता त्राण उरला नव्हता. त्यांना वाटत होतं की आता आपले प्राण जाणार आणि विठ्ठलाचे दर्शन अधुरे राहणार. त्यांनी डोळे मिटले आणि विठ्ठलाचे ध्यान सुरू केले. तितक्यात तिथे 3 मूर्ती प्रकट झाल्या. साक्षात पांडुरंग, ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराज. विठ्ठलाने पाहिले, ज्या भक्ताला हात नव्हते त्याने अंतकरणाचे हात पसरले होते. ज्याला पाय नव्हते त्याची भक्ती देवापर्यंत धावत आली होती. विठ्ठल धावतच पुढे गेला आणि त्याने कुर्मदासांच्या त्या मातीने आणि रक्ताने माखलेल्या शरीराला उचलून थेट आपल्या कवेत घेतलं. देवाने स्वतःच्या पितंबराने कुर्मदासाच्या अंगावरील धूळ आणि रक्त पुसले. जसा भगवंताचा स्पर्श कुर्मदासांना झाला तसतशा त्याच्या शरीराच्या सर्व जखमा एका क्षणात नाहीशा झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक दिव्य तेज प्रकट झाले. कुर्मदासांनी डोळे उघडले. समोर साक्षात चतुर्भुज विठ्ठल उभा होता. कुर्मदासाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. कुर्मदास म्हणाला, देवा, मी तर अपंग. मी तुझ्या दारात येऊ शकलो नाही, म्हणून तू स्वतः माझ्यासाठी चालत आलास. हे तुझे उपकार मी कसे फेडू? विठ्ठल म्हणाला, कुर्मदासा, तुझी भक्ती पाहून माझे देव पण गळून पडले. तू पंढरपूरला येऊ शकला नाहीस, म्हणून मी पंढरपूरला तुझ्याकडे घेऊन आलो. आजपासून हे लहुरी गाव म्हणजेच दुसरी पंढरी म्हणून ओळखलं जाईल. संत कुर्मदास महाराजांनी विठ्ठलाच्या कुशीतच आपल्या जीवनाचे सार्थक मानले. विठ्ठलाच्या दर्शनानंतर काही काळाने त्यांनी ह्याच लहुरी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर ह्या गावी समाधी घेतली. आजही लहुरी या गावला अपर पंढरपूर किंवा प्रति पंढरपूर असेही म्हटले जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी जितके महत्त्व पंढरपूरला आहे, तितकेच किंवा त्याहून अधिक भावपूर्ण महत्त्व लहुरी येथील संत कुर्मदास महाराजांच्या मंदिराला आहे. तिथे आजही कुर्मदासांची समाधी असून त्या समाधीचे दर्शन घेतल्याशिवाय अनेक वारकऱ्यांची वारी पूर्ण होत नाही अशी श्रद्धा आहे. आजच्या काळात जेव्हा आपण छोट्या छोट्या संकटांनी खचून जातो, एखादे अपयश आले की निराश होतो किंवा शरीराला साधी दुखापत झाली तरी देवाला दोष देतो, अशावेळी संत कुर्मदास महाराजांचे चरित्र आपल्याला जगण्याची आणि लढण्याची नवीन दृष्टी देते. जर मनात एखादी गोष्ट मिळवण्याची प्रामाणिक आणि तीव्र इच्छा असेल तर शारीरिक अपंगत्व किंवा कोणतीही बाह्य अडचण तुम्हाला रोखू शकत नाही. कुर्मदासांकडे अभिमान बाळगण्यासारखे काहीच नव्हते. त्यांनी स्वतःला संपूर्णपणे विठ्ठलाच्या चरणी वाहून घेतले होते. मीपणाचा हाच त्याग ईश्वराला आकर्षित करतो. ईश्वर हा संपत्तीने, पैशाने किंवा शारीरिक सौंदर्याने मिळत नाही. तो मिळतो केवळ अंतःकरणाच्या आर्ततेने. संत कुर्मदास महाराजांचे चरित्र म्हणजे वारकरी संप्रदायातील भक्तीचे एक सुवर्णपान आहे. देव भावाचा भुकेला असतो ही उक्ती कुर्मदासांनी आपल्या कष्टाने आणि रक्ताने सिद्ध करून दाखवली. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच चरित्र तुमच्यासोबत वेळोवेळी मी शेअर करत राहील. या अगोदर आपण बऱ्याच संतांचे चरित्र अभ्यासले आहे, ते तुम्ही चॅनलवर एकदा जाऊन बघू शकता. संत निवृत्तीनाथ महाराज, संत जनाबाई, संत सोपान काका, संत विसोबा खेचर, अगदी सर्वच संतांचे मी चरित्र तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. रामकृष्ण हरी.